अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आपला चौथा अध्याय चालू आहे आणि चौथा अध्यायामध्ये यज्ञ हा विषय आपला विस्ताराने चिंतनात चालू आहे काय. आणि हा जो यज्ञ आहे हा यज्ञ कर्मसन्यास आणि ज्ञानयोग ह्या अध्यायाच्या मध्ये घेतलेला आहे. तेव्हा ज्ञानाचा, संन्यासाचा आणि यज्ञाचा हा काय संबंध कसा आहे आणि या अध्यायाचा संदर्भ घेऊन यज्ञ हा विषय इतका विस्ताराने का मांडला हेही समजून घेणं आवश्यक आहे. यज्ञ ह्या शब्दाचे आपण अनेक अर्थ पाहिले. त्यातला मुख्य अर्थ जो आहे, यज्ञ म्हणजे समर्पण, यज्ञ म्हणजे त्याग, यज्ञ म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्या आगंतुक आहेत त्याचा त्याग करणे म्हणजे यज्ञ. म्हणून निषिद्ध कर्माचा त्याग हा सुद्धा यज्ञाचा भाग आहे. त्याच्यानंतर जीव भावाचा त्याग जो आहे तेही यज्ञ आहे. जीवात्म्याला परमात्म्यामध्ये लीन करणे हाही यज्ञ आहे. आणि अंतिम उद्देश तोच आहे की जीवात्मा जो आहे हा परमेश्वराशी एकरूप व्हावा. हाच या यज्ञाचा अंतिम उद्देश आहे. त्याच्या पलीकडे काही उद्देश नाही आहे. तर तो अंतिम उद्देश साध्य करण्याकरता काही टप्प्यातून हे जावं लागेल आपल्याला. कारण आपली काय स्थिती आहे आणि आपल्याला काय साध्य करायचं आहे ह्या दोन बिंदूचा विचार जर केला तर भगवंतांनी आपल्या स्थितीचाही विचार करून त्यांनी यज्ञामध्ये पुष्कळ भिन्न भिन्न असे त्याचे भाग सांगितलेले आहेत. एवढंच नव्हे तर काळाच्या अनुसार म्हणजे मनुष्याच्या वयाच्या अनुसार, वर्ण आणि आश्रमाच्या अनुसार आणि युगाच्या अनुसार असे सगळे संदर्भ घेऊन यज्ञ हा विषय विस्ताराने सांगितलेला आहे. तर हे सगळे संदर्भ घेत असताना द्वापार युगामध्ये सुद्धा यज्ञयाग हा म्हणजे विधिविधानाच्या अनुसार हा फार मोठ्या प्रमाणामध्ये होता. द्वापार युगाचं वैशिष्ट्य हेच यज्ञाचंच वैशिष्ट्य होतं. तर त्या काळामध्ये जे यज्ञ व्हायचे हे सगळे कामनापूर्ती करता यज्ञ व्हायचे. ते काही विशिष्ट इच्छा पूर्ण करण्याकरता म्हणून त्या काळात यज्ञ व्हायचे. आता या काळामध्ये यज्ञाचा जर विचार केला तर यज्ञाचं प्रमाण थोडंसं वरचेवर कमी झालेलं आहे विधिविधानाप्रमाणे. आणि यज्ञ या संकल्पनेच्या बाबतीतही पुष्कळ गैरसमज झालेले. तर काळाच्या अनुसार हे यज्ञ कसे असावेत आणि यज्ञाची संकल्पना कशी राबवली पाहिजे ह्याचाही विचार तिथे आहे. तेव्हा युग, काळ, आश्रम, वर्ण, स्वधर्म या सगळ्याचा संदर्भ घेऊन भगवंतांनी काय केलं आहे की हे भिन्न भिन्न प्रकारचे यज्ञ सांगितले. जसं काळ बदलतो ना त्याप्रमाणे बाहेरच्या सगळ्या ज्या आचरणशास्त्रातल्या अनेक गोष्टी या बदलतात. आचरणाचं स्वरूप बदलतं परंतु मूळ जे तत्त्व असतं ना ते कधीच बदलत नाही. म्हणजे एक न बदलणारी गोष्ट असते आणि एक बदलणारी गोष्ट. बदलणारी गोष्ट ही प्रकृतीमध्ये आहे, न बदलणारी गोष्ट ही आत्मतत्वात. सिद्धांताच्या अनुसार सुद्धा जर आपण विचार केला तर न बदलणारी गोष्ट जी आहे ही आत्मतत्व. जसं उदाहरण सांगायचं झालं की पूर्वी काय व्हायचं की अनेक राजे असे बदलायचे, राज्य बदलायचं त्यांचं आणि नवीन नवीन राजे यायचे, नवीन त्यांचं राज्य व्हायचं. जसं मोगलांचं राज्य गेलं, इंग्रजांचं राज्य. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये राज्य बदलताना एक महत्त्वाची गोष्ट व्हायची ती अशी व्हायची की त्यांचे जे शिक्के जे असायचे ना, करन्सी, तर हे जे नाणे जे असायचे ते नाणे बदलायचे. मग पंचम ज्वाळचा शिक्का पडायचा. त्याच्या आधीचा शिक्का हा मुघलांचा शिक्का होता. किंवा आपल्याकडे निजामाच्या काळाचा जर विचार केला तर आपल्याकडे हल्ली आणि कलदार असे दोन प्रकारचे कॉईन्स होते काय. पण ज्या सुवर्णाने किंवा ज्या चांदीने हे जे नाणे बदलायचे त्याच्यात बदल नाही झाला. सुवर्णाची जी नाणी आहे ती सुवर्णत्व जे आहे त्याच्यात बदल झाला. नाणीमधला जो शिक्का आहे ना तो शिक्का बदलला. मुघलाचा शिक्का गेला आणि पंचम ज्वारचा शिक्का काय. पंचम ज्वारचा शिक्का मारण्याकरता जुने सोन्याचे नाणे हे फेकून दिले जात नाहीत. मग काय होतं की त्याला पिघळून त्याला पुन्हा वितळवतात आणि वितळून पुन्हा त्याला साच्यामध्ये टाकतात आणि त्याच्यावर शिक्का मारतात. पंचम जॉर्ज इसवी सन 1719
असे शिक्के उपलब्ध आहेत. मग ते तांब्याचे असतील किंवा चांदीचे असतील किंवा सोन्याचे असतील. पण अनादी काळापासून जे चांदी, सोनं आणि तांबं जे आहे ना, हे हा जो धातू आहे, त्या धातूमध्ये बदल झालेला नाही आहे, शिक्क्यात बदल झाला. म्हणजे नवीन नवीन काळाप्रमाणे शिक्के हे पडत गेले, परंतु धातूमध्ये बदल झाला नाही. तसं यज्ञाच्या आचरणामध्ये, यज्ञाच्या संदर्भामध्ये बाह्यक्रियेत बदल झाला, परंतु यज्ञाचा जो मूलभूत उद्देश आहे त्याच्यात कधीच बदल झाला. अगदी अनादी काळापासून सुद्धा जेव्हा पहिला जीव निर्माण झाला, अगदी त्यासुद्धा जीवाचा जो आक्रोश आहे तो परमेश्वराशी एकरूपताच होण्याचा आहे. आणि आजचाही जो जीव आहे तोही परमेश्वराशी एकरूप होण्याचे हे सुवर्णत्व आहे, हे सुवर्णतत्व आहे. परंतु त्या काळामध्ये जे काही परमेश्वराशी एकरूप होण्याची जी काही पद्धत होती, ही पद्धत आणि आजच्या पद्धतीमध्ये बाह्यकृतीमध्ये फरक झाला. कारण बाह्यकृतीचा संबंध प्रकृतीशी आहे आणि अधिष्ठानाचा संबंध हा आत्मा आणि परमात्म्याशी आहे. तेव्हा आपलं जे लक्ष आहे ना, हे आपलं लक्ष आत्मा परमात्म्यावर असलं पाहिजे. आपलं लक्ष फक्त बाह्यक्रियेवर झालं तर आपल्याला आपला उद्देश जो आहे तो आपल्या हातातून निसटून जाईल. काही वेळेला काय होतं की यम नियम सिद्ध करताना आपल्याला त्याचा उद्देशच कळत नाही, आणि मग काय होतं की बंधन दूर करण्याकरता म्हणून नियम सिद्ध होतात आणि नियमाचंच बंधन होतं. आणि इथपर्यंत होतं की ज्ञानेश्वर महाराजांनी त्या बंधनाचं इतकं टोकाचं, इतकं सूक्ष्म अभ्यास करून सांगितला की बंधमोक्ष असा शब्द त्यांनी अमृतानुभवामध्ये वापरला. बंधमोक्ष. बंधमोक्ष म्हणजे काय की मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून जे जे कार्य करायचं त्या कार्याचंच बंधन. म्हणजे काय की उद्देश जर आपला निसटला आणि आपण फक्त त्या बाह्यक्रियेवर जर नुसतं लक्ष दिलं तर कधी कधी काय होते, माया जी आहे ना ती तुम्हाला भ्रमित करते. काही वेळेला काही माणसं खूप नियमित, फार अतिशय धार्मिक पद्धतीने वागतात, पण कधी कधी त्याचाच त्यांना अहंकार होतो आणि त्या अहंकाराचंच बंधन होतं. म्हणजे ज्याच्याकरता हे धर्माचं आचरण करायचं आहे तो उद्देश तो विसरून जातो. तर म्हणून तो उद्देश जो आहे ना, तो उद्देश काय आहे हे आपल्या कायमचं आपल्या स्मरणात राहणं आणि मग त्याच्यानंतर कृती करणं. मग ती कृती तुम्हाला त्या उद्देशापर्यंत घेऊन जाते. तसं हा जो विषय, यज्ञाचा जो विषय आहे, ह्या यज्ञाच्या विषयामध्ये अंतिम आपलं ध्येय काय आहे हे डोळ्यासमोर नेहमी पाहिजे की आपल्याला परमेश्वराशी एकरूप व्हायचं आहे. नाही तर मग काय होतं की विस्ताराने आपण अध्ययन करताना नकळतपणे तो उद्देशच बाजूला सरकतो आणि मग ते प्राणायाम कसा करायचा, मग ह्याचं हवन कसं करायचं, मग मंत्र कोणते म्हणायचे आणि मग मंत्र म्हणताना तूप कसं घ्यायचं, हे बरोबर आहे. ते ह्या विस्ताराचा अभ्यास करू नये असं मी म्हणत नाही, ह्या अभ्यासाची गरज आहे. परंतु हे करण्याचा उद्देश काय आहे ह्याचं जर विस्मरण झालं ना तर काय होतं माहिती आहे का की ते हवन करणाऱ्याने अहंकार होतो, ज्यांनी हवन केलं त्यालाही अहंकार होतो. शेवटी काय होतं माहिती, एखादं मोठं विधिविधान झालं ना, एखादा मोठा याग झाला की मग त्याच्यावर चर्चा जी होते ती काय चर्चा होते की आम्हीच यजमान म्हणून बसलो होतो, आम्ही इतका खर्च केला, हा विषय चर्चेला. आणि मग पुढे उत्सव कसा झाला, मग इतके लोक जेवले आणि इतके स्वयंपाक केला होता, इतके पदार्थ केले, झाला विषय संपला. हा जो काय गणेश याग केला किंवा आणखीन काही जरी याग केला, हा जो यज्ञ केला, यज्ञ कशाकरता केला तुम्ही, त्याचा काय उद्देश होता, त्याच्या पलीकडे काही उद्देश होता का नाही, ह्याच्या पलीकडे आम्हाला काही माहिती नाही. गुरुजींनी काही सांगितलं, बरं गुरुजींना जाऊन विचारू, गुरुजींना काय हो तुम्ही हे सगळं कशाकरता केलं, नाही आम्हाला काय, आमचं चरितार्थच त्याच्यावर आहे, त्याच्यामुळे आम्हाला ती दक्षिणा वगैरे जी काय ती मिळाली आणि ती दक्षिणा मिळण्याकरता म्हणून आम्ही काम केलं. म्हणजे सगळ्यांचा जरी आपण विचारपूस केली सगळ्यांची, तर हा गणेश याग असेल किंवा आणखीन जो काही विष्णू याग असेल, रुद्रयाग असेल, हे याग जे तुम्ही करता, यज्ञ करता, हे कशाकरता करता, त्याचा उद्देश काय आहे, या उद्देशाचं सुरुवातही नाही आणि अंतही गोष्ट नाही. सुरुवात करताना संकल्पसुद्धा काय सोडला जातो की आम्हाला सगळ्या प्रकारचं ऐश्वर प्राप्त व्हावं, स्थैर्य लक्ष्मी स्थिर व्हावी, पुत्र पौत्र धान्य वगैरे सगळे मिळावेत आणि सगळ्या प्रकारच्या कामना पूर्ण व्हाव्या. म्हणजे ह्या परमेश्वराशी जो काही आपला संबंध येतोय ह्या निमित्ताने, तर तो कशा करता येतोय ह्याचा जर उद्देशच समजा स्पष्ट नसेल तर मग हे करण्यामध्ये काय होतं की मनुष्य अलीकडच्याच प्रांतात आहे, त्या फक्त कृतीमध्ये राहत.
कृतीमध्ये राहिला की तो प्रकृतीत राहतो, आणि प्रकृतीत राहिला की प्रकृतीत आसक्ती होते, आणि प्रकृतीत आसक्ती झाली की ज्ञानापासून वंचित होतो. ज्ञानापासून वंचित झाला तर परमेश्वरापासून दूर होतो. म्हणजे सगळं का करायचं हे जर कळालंच नाही तर सगळा हा गोंधळ. म्हणून यज्ञ हा विषय आपण पहिल्यांदा विस्ताराने पाहायच्या आधी, कारण विस्तार आपण करू पण विस्ताराच्या आधी उद्देश कळायला पाहिजे. की असं जसं प्रवास करताना गाडीमध्ये बसताना कुणी जर विचारतं का हो तुम्ही कुठे चालले, आपण काय सगळ्या स्टेशनचे नावं नाही सांगत, आम्हाला दिल्लीला जायचं एवढंच सांगतो. रेल्वेच्या डब्यात बसल्यानंतर कुठे जायचं, दिल्लीला जायचं. मग मध्ये काय काय खांडवा लागला, भोपाळ लागला, सगळे स्टेशन लागले नाही, हरकत नाही. मध्ये उतरून चहा पाणी वगैरे हे सुद्धा होईल, पण डोळ्यासमोर काय दिल्लीला जायचं हे राहील. जर असं कोणाला म्हटलं, कोणी जर म्हटलं का हो तुम्ही कुठे जायचं आहे, हे काय माहिती नाही, आता रेल्वेचं बसलो, आता बघू कुठे जायचं ठरवून, असं म्हटलं तर काय म्हणतील की ह्या माणसाचं काहीतरी भ्रम झालेला आहे बरं. ज्याला प्रवासाला निघायचं आहे आणि कुठे जायचं हेच जर माहिती नसेल तर त्याला प्रवासी सुद्धा म्हणता येणार नाही. असं जीवनाचं हे पूर्ण एकंदरीत चित्रच असं आहे की मनुष्याचं जीवन कशाकरता प्राप्त झालं आहे, त्याचा उद्देश काय. त्याचा उद्देशच परमेश्वर प्राप्ती, आणि परमेश्वर प्राप्ती हाच यज्ञ आहे. त्यामुळे हे जर तुम्हाला कळालं ना तर मला असं वाटतं की यज्ञ ह्या शब्दाचा खऱ्या अर्थाने आपल्याला उद्देश हा आपल्याला पूर्ण स्पष्ट होईल. तेव्हा आपण त्या दृष्टीने आपण जे काही केलं आहे, म्हणजे 25, 26 आणि 27 हे मला वाटतं आपण 3 श्लोक घेतले, आणि ह्या 3 श्लोकामध्ये देवयज्ञ, ज्ञानयज्ञ, इंद्रिय संयम यज्ञ, विषय हवन रूपयज्ञ आणि अंतःकरण संयमरूप यज्ञ. तर याच्यावर पुढचा जो काही 28, 29 आणि 30 असे जे पुढचे जे 3 श्लोक आहेत हे पुढचे यज्ञाचे श्लोक आहेत. त्याच्या आधी हे यज्ञ आणि यज्ञाचा अग्नी काय आहे. मी मागच्या वेळेस तुम्हाला 14 यज्ञाबद्दल सांगितलं, तर हे 25 श्लोकापासून ते 30व्या श्लोकापर्यंत हे जे 6 श्लोक आहेत ना, हे 6 श्लोक हे यज्ञावर दिलेले आहेत. त्याच्या पुढे यज्ञाचं महत्त्व सांगितलं आहे, पण मुख्य कुठल्या कुठल्या प्रकारचे यज्ञ करायचे आहेत हे 4थ्या अध्यायातल्या 25व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत आहे. आणि ह्याच्यामध्ये 14 यज्ञ सांगितले. मी थोडेसे त्या प्रत्येक यज्ञाचं पहिल्यांदा एक माहिती वाचतो आणि नंतर आपण मग या पुढचा श्लोक घेऊ. आपण पहिला जो सांगितला तो देवयज्ञ सांगितला. देवयज्ञामध्ये अग्नी कोणता आहे तर अर्चना अग्नी आहे. अर्चना म्हणजे दैव आणि देव एकच आहे. भिन्न भिन्न देवदेवतांना शब्द दैव वापरला आहे, पण तो देवयज्ञच आहे. तर भिन्न भिन्न देवदेवतांना जे पूजन होतं, अर्चन पूजन होतं, आणि त्यावेळेस जी त्यागाची भूमिका असते. म्हणून अग्नी कुठला येतो तर देवयज्ञासमोर अर्चनाग्नी आहे. अर्चन पूजन हा अर्चनाग्नी आहे. दुसरा ब्रह्मयज्ञ सांगितला. याच्यामध्ये ब्रह्मामध्ये एकरूपता दाखवली होती, म्हणजे त्याचा अग्नीही ब्रह्मच आहे, पण त्याचं वर्णनच त्या श्लोकामध्ये हे ब्रह्मस्वरूपातच पूर्ण सांगितलं. तो श्लोक आपण विस्ताराने पाहिला तर तो यज्ञ हा ब्रह्मयज्ञ आहे आणि अग्नी हा ब्रह्म अग्नी आहे. तिसरा यज्ञ सांगितला तो इंद्रिय यज्ञ आहे, आणि त्याच्यामध्ये संयमाग्नी आहे. संयमामध्ये इंद्रियाचं हवन आहे. चौथा विषय सांगितला तो विषय यज्ञ आहे, शब्दस्पर्श रूप रसगंध, आणि तो इंद्रिय अग्नी आहे. इंद्रियामध्ये ते विषय स्वाहाकार केलेला आहे. पाचवा जो यज्ञ सांगितला तो प्राणक्रिया यज्ञ आहे. प्राणाची आणि क्रियेचं हे हवन आहे. कशामध्ये तर योगामध्ये, योगाग्नी सांगितलं आहे. त्या 6वा यज्ञ सांगितला. आता पुढे याच्या पुढे आपण इथपर्यंत पाहिलं. आता 6व्यापासून 14व्यापर्यंत द्रव्ययज्ञ आहे. द्रव्ययज्ञ हा ज्ञानाग्नीमध्ये आहे. दान करण्यामध्ये दान करण्याची जी प्रक्रिया आहे ना, त्या प्रक्रियामध्ये द्रव्याचं हवन आहे. त्यामुळे द्रव्ययज्ञ हा दानाग्नी असं म्हटलेलं आहे त्याला. त्यानंतर तपोयज्ञ हा तपाग्नीमध्ये आहे, तपश्चर्या. त्यानंतर योगयज्ञ हा परमात्मा तत्वाच्या अग्नीमध्ये आहे. पुढे स्वाध्याय हा विषय घेतला आहे. स्वाध्याय यज्ञ हा वृतस्थ राहण्यामध्ये आहे. नियमाने वृतस्थ राहून अध्ययन करणे, तेव्हा तो वृताग्नी आहे. तो पुढे ज्ञानयज्ञ आहे. ज्ञानयज्ञ हा ज्ञानाग्नी आहे. त्यानंतर अपान यज्ञ आहे, तो प्राणामध्ये अपान आहे, हवन आहे त्याचं.
त्यामुळे अपान यज्ञ हा प्राणाग्नीमध्ये आहे आणि प्राणयज्ञ अपान अग्नीमध्ये आहे. त्याच्यानंतर अवरोध यज्ञ आहे जो कुंभकाग्नी आहे. कुंभक स्थिती प्राणायामाची दिलेली आहे, त्याच्यामध्ये अवरोध म्हणजे नियंत्रण करणे. आणि त्यानंतर प्राणोप्राण यज्ञ आहे तो आत्माग्नीमध्ये आहे किंवा स्वयाग्नीमध्ये आहे. तर असे हे 14 जे प्रकार आहेत, हे 14 यज्ञ का दिले मी तुम्हाला आधी सुरुवातीला सांगितलं की हे 14 जे प्रकार सांगितले, हे 14 प्रकार सांगण्याचा उद्देश असा की प्रत्येक व्यक्तीची स्थिती भिन्न भिन्न आहे. नाही तर एकच सांगितलं असतं ना किंवा जीवात्म्याचं हवन जे आहे ते परमेश्वरामध्ये करा, पण सांगून उपयोग झाला नसता. आणि प्रत्येकाची स्थिती भिन्न आहे, आश्रम भिन्न आहे, त्याची वयाची स्थिती, त्याची धर्माची, त्याची वर्णाची, आश्रमाची आणि त्या युगाची, या सगळे संदर्भ जर घेतले तर हे इतक्या प्रकारचे यज्ञाचा हे अध्ययन करणं आवश्यक आहे. म्हणून इतके यज्ञ सांगितले. कारण जो ग्रस्ताश्रमामध्ये आहे त्याला इंद्रियाग्नी जो आहे म्हणजे ह्या ठिकाणी विषय यज्ञ सांगितलेला आहे त्या ठिकाणी, किंवा इंद्रिय यज्ञ सांगितले आहे. म्हणजे ग्रस्ताश्रमामध्ये तुम्हाला विषयापासून पूर्णपणे त्यागता तर येत नाही, पण विषय सेवन करत असताना तुम्हाला जे शास्त्र आहे धर्माच्या अनुसार, शास्त्राच्या अनुसार आणि संयमाला धरून जर तुम्ही विषयाचा संबंध ठेवला तर गृहस्थाश्रम उत्तम पार पडेल. परंतु जे संन्यास ज्यांनी घेतलेला आहे तर त्यांना त्या शब्दस्पर्श रूप रसगंधापासून त्यांना अलिप्तच राहणं हे तिथे सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांचा जो आश्रम आहे त्याच्यानुसार आचरण सांगितलं आहे. पण प्रत्येक ठिकाणी संबंध हा परमेश्वराशीच, मग तो ब्रह्मचारी असेल, गृहस्थाश्रमातला असेल किंवा तो संन्यास आश्रमातला असेल, त्याचा संबंध हा परमेश्वराशी. पण संबंध ठेवत असताना म्हणजे ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याची स्थिती जे जशी आहे त्याप्रमाणे यज्ञ सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे द्रव्ययज्ञ जो आहे तो दानाग्नीमध्ये, म्हणजे जो ज्याच्याकडे सांपत्तिक स्थिती उत्तम झालेली आहे पण संग्रह करू नका, समाजाकरता काहीतरी धर्मकार्याकरता तुम्ही दान करा. म्हणून ज्याच्याकडे द्रव्य आहे त्यांनी द्रव्ययज्ञ करावा. तपश्चर्या करण्याचे जे संन्यस्त झालेले त्यांनी तपोयज्ञ हे करावा. अशा प्रकारे हे पुढचे जे 5च्या नंतर प्राणक्रिया यज्ञापर्यंत आपण आलो तर 6 पासून ते 14 पर्यंतचे यज्ञ कसे कसे आहेत हे पुढच्या श्लोकामध्ये आपण बघूया. तेव्हा आपण 27व्या श्लोकापर्यंत मला वाटतं आपण मागच्या वेळेस घेतलं होतं. आता 28वा श्लोक जो आहे तो असा आहे की द्रव्ययज्ञाः तपोयज्ञाः योगयज्ञाः तथा अपरे स्वाध्याय ज्ञानयज्ञाः च यतयः संशितव्रताः. अपरे द्रव्ययज्ञाः, काही पुरुष द्रव्यासंबंधी यज्ञ करणारे आहेत. तपोयज्ञ, कित्येक जण तपस्यारूपी यज्ञ करणारे आहेत. तसेच योगयज्ञाः, योगरूपी यज्ञ करणारे आहेत. तसेच संशितव्रताः यतयः स्वाध्याय ज्ञानयज्ञ, म्हणजे जे अहिंसेचं कडक व्रत करतात, अहिंसा आणि सगळ्या प्रकारचे जे यमनियम आहेत हे जे ज्यांच्या आचरणामध्ये आहे, अशा प्रकारचे हे असं शुद्ध पवित्र असं चित्त करणारे जे आहेत तर ते स्वाध्यायरूपी ज्ञानयज्ञ करतात. तेव्हा आता इथे किती प्रकारचे यज्ञ सांगितले ह्या 28व्या श्लोकामध्ये. 28व्या श्लोकामध्ये 5 प्रकारचे यज्ञ सांगितले. द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्यायरूप यज्ञ आणि ज्ञानयज्ञ. आता याच्यामध्ये हे जे काही पुरुष द्रव्ययज्ञ करतात, आता हे द्रव्ययज्ञ करण्यामध्ये सुद्धा त्याची जी भूमिका आहे ही भूमिका ही कर्तव्य भावाचीच असली पाहिजे. कारण त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जो यज्ञ आहे ना तो करत असताना एक दोष प्राप्त होण्याची शक्यता असते, तो म्हणजे आसक्ती आणि अहंकार. कारण मी द्रव्यदान केलेलं आहे हे पुसणं फार अवघड आहे. हे पुसता आलं तर ते द्रव्ययज्ञ जो आहे तो सफल आहे. तो कारण द्रव्ययज्ञ असं म्हणत असताना त्याला यज्ञ ह्या शब्दाला जास्त महत्त्व आहे द्रव्य ह्या शब्दापेक्षा. 2 शब्दाचा वापर आहे, एक यज्ञ शब्द वापर आहे आणि दुसरा ज्याचा यज्ञ करतो तर त्या शब्दाचा वापर आहे. तेव्हा द्रव्ययज्ञ हा जेव्हा शब्द आपण वापरतो त्यावेळेस द्रव्य हा जो शब्द आहे ना,
द्रव्य हा शब्द ह्या तुमच्या सांपत्तिक स्थितीशी संबंधित आहे. तेव्हा ह्या संपत्तीचा तुम्हाला त्याग करायचा जर असेल तर तुम्हाला पहिल्यांदा अहंकाराचा त्याग करावा लागेल. आणि नुसतं संपत्तीचा त्याग म्हणजे आपण दान धर्म केला तर यज्ञ झाला का? नुसतं दान केलं तर त्याला द्रव्ययज्ञ म्हणता येईल का, हा प्रश्न आहे. तर दान केल्यानंतर सुद्धा पहिला जर यज्ञ करायचा असेल तर तो अहंकाराचा करायला, की मी करता, मी दाता आहे अशी भूमिका जोपर्यंत तुम्ही सोडत नाही तोपर्यंत यज्ञ सिद्ध होत नाही. आणि यज्ञ या शब्दाचा मूळ अर्थ आपण पाहिला, यज्ञ म्हणजे त्याग आहे. कशाचा त्याग आहे तर अहंकाराचा त्याग आहे, जीवभावाचा त्याग आहे. जोपर्यंत तुम्ही अहंकाराचा आणि जीवभावाचा त्याग करत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा यज्ञ तुम्ही सिद्ध करू शकत नाही. तेव्हा द्रव्ययज्ञामध्ये सुद्धा जे दानशूर आहेत, काही चांगल्या चांगल्या संस्थेला ते चांगल्या प्रकारचं द्रव्य ते दान करत असतात. पण काय होतं माहिती का, तिथे एक बोर्ड लावला जातो की अमुक अमुक सेठ हे यांनी 25,001 रुपये दिले. आणि मग जाता येतात ते पहिल्यांदा जेव्हा ते मंदिरात जेव्हा ते प्रवेश करतात ना ते सेठ किंवा त्यांची मुलं, तेव्हा ते परमेश्वराच्या मूर्तीकडे पाहण्यापेक्षा त्या नावाकडे जास्त पाहतात. असं आढळतं की बा आपले जे वडील किंवा आपले आजोबा होते ना त्यांनी 25,000 रुपये दिले. पद्धत काय आपल्याकडे, दान केलं की त्याचं नाव कोरलं तिथे. आणि नाव कोरलं की सगळं जे लक्ष आहे ते आपण त्याला दिलेलं आहे, त्या अहंकारालाच तिथे महत्त्व आहे. त्यामुळे तो यज्ञ होईल का? म्हणजे बघा, सूक्ष्मात सूक्ष्म गोष्ट आहे. जेव्हा यज्ञ संकल्पना सांगताना भगवद्गीतेमध्ये यज्ञामध्ये त्याग समर्पण ही भूमिका जेव्हा सांगतो आपण, तेव्हा समर्पण केवळ त्या वस्तूचं नाही किंवा हवनद्रव्याचं नाही आहे, तर समर्पण पहिल्यांदा अहंकाराचं आहे. म्हणून तो ब्रह्मयज्ञ हा आधी विस्ताराने सांगितला की ब्रह्मयज्ञामध्ये सर्वच ब्रह्मस्वरूप सांगितलं. आणि जेव्हा सर्वच ब्रह्मस्वरूप सांगतो त्यावेळी जीवभावाचाही त्या ठिकाणी यज्ञ झालेला आहे, अहंकाराचाही यज्ञ झालेला आहे. म्हणून द्रव्ययज्ञाचं जेव्हा आपण अध्ययन करू त्यावेळेस जो दाता आहे ना त्या दात्याचं दातृत्व भावाचा यज्ञ आहे. दातृत्व भावाचा यज्ञ झाला ना की मग तुम्ही दिलेल्या द्रव्याचं 1 रुपया असेल किंवा 1,00,000 रुपये असेल, यज्ञ सिद्ध होईल. मग असं करणं किती अवघड आहे. कारण देणारा जो असतो ना तो काहीतरी नुसतंच नाव लिहिलेलं नसतं, आणखीनही बरेचसे उद्देश असतात की आम्हाला चीफ ट्रस्टी करा, आमचं नाव जे आहे ते या ठिकाणी तुमच्या मॅनेजमेंटमध्ये ठेवा, आमचे हक्क जे आहेत ते कायमस्वरूपी ठेवा. मग हळूहळू काय होतं की परमेश्वर तत्व आणि आराधना याच्यापासून लक्ष विचलित होतं आणि हळूहळू सत्ता आणि धन या 2 गोष्टीवर माणसाची एकाग्रता होते. निमित्त धर्म आहे, धर्माचं निमित्त आहे, पण उद्देश काय आहे, तो उद्देश जे आहे हे आपलं महत्त्व वाढावं, आपली सत्ता वाढवावी आणि आपलं त्या ठिकाणी अधिकार राहावा, आपलं जे लौकिकता त्या ठिकाणी सिद्ध व्हावी, हा उद्देश आहे. हा ज्यावेळेस उद्देश असतो त्यावेळेस यज्ञ सिद्ध होत नाही. म्हणून द्रव्ययज्ञामध्ये सुद्धा इतका वाटतो तेवढं सोपं नाही आहे द्रव्ययज्ञ सुद्धा. अहो धन प्राप्त होतं आणि धनाचा साठा होतो की नाही, तिथूनच दोष सुरू होतात. की जेव्हा ऐश्वर्य आणि धनसंपदा काय भोग ऐश्वर्याबरोबर संग्रह ही एक गोष्ट आहे, जेव्हा संग्रह निर्माण व्हायला लागतो की नाही, मग ती प्रॉपर्टी असेल किंवा पैसा असेल, तिथूनच तो जीवभाव अतिशय असे घट्ट बनायला लागतो. जीवभाव काय असतो, जीवभाव म्हणजे मी करता, मी भोगता, मी ज्ञाता, मी धरता, मी करता. आता हा जो मी धरता आणि मी धारण करतोय एवढी ही सगळ्या प्रकारची संपत्ती, ही धारण करण्याची भूमिका केव्हा होईल, जेव्हा संग्रह होईल तेव्हाच. संग्रह जर नसेल तर धारण करण्याचा प्रश्न आहे. याचा अर्थ संग्रहच करू नका असंही नाही आहे ना. पुन्हा काही लोक टोकाची भूमिका घेतात की ज्यांना कमवण्याची काही अक्कल नाही, ते म्हणतात बरं झालं, नाहीतरी आपल्याला काहीतरी पैसा कमवायचं हे नाही आहे, तर आता ह्या निमित्ताने का असे ना आपण जाहीर करू की आपणच अनासक्त आहोत. तर तसंही नाही आहे. तुम्हाला तुमच्या निर्वाहाकरता, चरितार्थाकरता, प्रपंचाकरता आणि समाजाच्या सगळ्या कार्याकरता धनाची तर आवश्यकता आहे. प्रश्न तिथे तुम्ही किती संग्रह पैशाचा केला हा नाही आहे, संग्रह वृत्तीचा प्रश्न आहे की मी एवढा पैसा कमवला आणि माझं हे धन आहे पहिला भाग, आणि मग हे माझं धन मी या ठिकाणी दान करतो आणि त्याची खूण आहे, बोर्डावर नाव लिहिलेलं आहे.
आपण सगळ्या कुठल्याही संस्था बघात आणि त्या संस्थाही टिकवायच्या असतात म्हणून त्यांना मोठ्या मोठ्या धनिक लोकांना जाऊन सांगायचं असतं की बा असं असं आम्ही ही संस्था काढली आहे, तुम्ही आम्हाला जरा त्याच्यामध्ये काहीतरी डोनेशन द्या. आणि मग काय, मग डोनेशन दिल्यानंतर आमचं काय नाव लिहून आम्ही संगमरवरी दगडावर लिहू, अजून फार तर सुवर्णाक्षरात. मग कसा काय घेणाऱ्या माणसाचं आणि देणाऱ्या माणसाचं ते दोघंही अडकले ना त्यात. परमेश्वर म्हणतो मी सगळ्यापासून अलिप्त आहे, माझी मूर्ती स्थापन केली म्हणून काय झालं, मी त्या मूर्तीत जर केव्हा असेल, जर भाव असेल तर मी आहे तिथे, भाव नसेल तर नुसता दगडच आहे. म्हणजे या द्रव्ययज्ञाचा जर अर्थ आपल्याला समजून घ्यायचा असेल तर यज्ञ ही संकल्पना जर कळाली तर द्रव्ययज्ञ कळेल आपल्याला. त्याच्यानंतर पुढे त्यांनी सांगितले तपोयज्ञ. आता ही तपस्या, तपस्येचं जो ते काय महत्व आहे ना, हे तपश्चर्या करताना सुद्धा जी एक भूमिका ही तपस्व्यांना ठेवावी लागते, त्याच्यामध्ये सुद्धा पुष्कळदा असं दिसतं आपल्याला की जे लोक काही नियमाने आणि काही वृतस्थ राहून ही तपश्चर्या करतात तर त्यांच्या मनामध्ये एक सारखा एक भाव असतो की मला कोणीतरी ह्याच्याबद्दलचं ही गोष्टीची नोंद घ्यावी आपल्या नातेवाईकात, आपल्या आप्तस्वकीयामध्ये, आणि कुठे ना कुठेतरी माझा सत्कार करावा, त्याने मला कुठेतरी महत्त्व द्यावं, कुणीतरी म्हणावं, आपसामध्ये कमीत कमी चर्चा तरी झाली पाहिजे की अमुक अमुक ही व्यक्ती बघा किती नियमित राहते, हा केवढा मोठा आदर्श आहे, ऐकलं की बरं वाटतं. तपस्या करणाऱ्या माणसाचं जर काय वैशिष्ट्य असेल तर त्याला पहिली गोष्ट काय असेल तर प्रशंसा बरी वाटते, आणि निंदा जर केली तर फार वाईट वाटतं. काय लोक आहेत बघा, मी एवढं करते, मी एवढं काम करतो आणि तरी पण मला माझी निंदा करतात. म्हणजे निंदा आणि स्तुती हे जे द्वंद्व आहे ना, ह्या द्वंद्वाचं त्या ठिकाणी तपश्चर्या करणाऱ्या लोकांचं फार मोठी अशी एक आव्हान आहे त्याच्याकडे. आणि त्यांना एकांतात जाऊन खरं म्हणजे तपस्या करायची असते. तपस्येचं लक्ष कसं आहे की ह्या प्रपंचामधून सगळी आसक्ती दूर करण्याकरता म्हणून कुठेतरी एकांतात बसून त्यांनी, आणि कोण आपल्याला विचारतं, कोण विचारत नाही, काय कोणाला सांगायची गरज नाही किंवा कोणी आपली प्रशंसाही करायची गरज नाही आणि कोणी निंदा करायची गरज नाही, आणि दोन्ही जरी केलं तरी मला त्याचा स्पर्श होता कामा नये, ती तपस्या आहे. ती भूमिका जेव्हा होईल ना तेव्हा यज्ञ होईल. ते यज्ञाचा संबंध बघा, नाही तर कोणी काय म्हणेल मी इतकं माळा ओढते किंवा मी इतका हवन करते, इतकं मी असं प्रकारचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत इतकं करते, तर ह्या करण्यामुळे माझी तपश्चर्या सिद्ध होते असं समजा एखाद्या व्यक्तीने म्हटलं तर ते पर्याप्त आहे का? नाही. मग काय पर्याप्त कसं होईल? ते करत असताना जर निंदास्तुती जर झाली तर त्याला समभावाने पाहणं म्हणजे यज्ञ आहे. बघा, यज्ञाचा संबंध कुठे कुठे सूक्ष्मपणे येतो. कारण काय माहिती का, ज्ञानाच्या सूक्ष्मात अतिसूक्ष्म पातळीवर तुम्ही जसे जाल तितक्या सूक्ष्मात अतिसूक्ष्म पातळीवर जी माया आहे ही तुम्हाला सोडतच नाही. माया इतकी सूक्ष्म आहे ना की तुम्हाला असं वाटतं की आता माया सुटली, कारण काय की मला ज्ञान झालं. पण जेव्हा मला ज्ञान झालं म्हणताना हा जो मला शब्द आहे ना त्यालाच माया असं म्हणतात. किती सूक्ष्म आहे सांगा, अत्यंत सूक्ष्म आहे. तपश्चर्या करताना मी तपश्चर्या केली म्हटले की तो यज्ञ हा शब्द सुटला. म्हणून तपश्चर्या करताना सुद्धा जर आपल्याला काय त्याच्यामध्ये, कारण मनुष्य कठोर असतो आपल्या शरीराच्या बाबतीत. तपश्चर्येमध्ये काय असतं की देहाच्या बाबतीत तो कठोर असतो. उपवास तापास आहे, वृतस्थ राहणं आहे. आणि मग काही लोक म्हणतात अहो कशाला हे सगळे तुम्ही उपवास करता, सगळे उपवास सोडून द्या, हे एवढं इतकं काय झेपणारी गोष्ट नाही आहे. मग नाही माझी तपस्या मी करणार, माझं शरीर काही झालं तरी हरकत नाही, अशी कठोर भूमिका आहे. आणि त्या कठोरतेमध्ये काय माहिती का, मुख्य मूळ काय त्या कठोरतेमध्ये? त्या कठोरतेमध्ये अहंकार आहे. ही तपस्या सिद्ध करत असताना जर सूक्ष्मात अतिसूक्ष्म गोष्ट काय असेल तर मी तपस्या, माझी कठोरता, माझा यम नियम, माझं शौच, ह्या सगळ्या याच्यामध्ये मी इतका पवित्र आहे. मग मी एवढा पवित्र असल्यामुळे मला अपवित्र माणसाचा संबंध नको. आणि कोणालाही ही गोष्ट कळणं शक्य नाही आहे, ते फक्त मलाच कळतं. हे मी साधारण माणसाबद्दल बोलत नाही आहे.
मी जे फार मोठी तपश्चर्या करणारे गुहेत बसून तपश्चर्या करतात त्यांच्याबद्दल बोलतो की त्यांना जर तुम्ही भेटलं ना तर तुम्हाला विचारायची गरजच नाही तुम्ही काय करताय. तुम्ही फक्त नमस्कार करायचा आणि बसायचं, पुढचं आपोआप तुम्हाला ऐकायला मिळेल. काय की त्यांचे नियम कसे, त्यांचे नियम कसे आहेत, ते किती वृत्तस्थ असतात हे तुम्ही विचारलेलं नाही. न विचारता सांगायला सुरुवात. बरं ठीक आहे, मी असं माझा एक अनुभव एकदा असाच झाला की एका ठिकाणी मी गेलो होतो आणि त्यांनी मला सांगायला सुरुवात केली की असं असं आमच्याकडे हे नियम आहेत, असं कळत म्हणून चांगलं आहे, नमस्कार कर. त्याच्यानंतर पुढे त्यांनी सांगायला सुरुवात केली की अहो हे तर काहीच नाही म्हणे. परवा एक मनुष्य आला, त्याचा मुलगा जो आहे तो फार आजारी होता, आमच्यासमोरच तो मृत झाला. मग माझ्या तपश्चर्याच्या बळाने मी त्याला जिवंत केलं. ठीक आहे, मग माझ्या तोंडून नकळतपणे निघालं ही सगळी स्वामींची कृपा आहे म्हणून. हे काय आपल्या स्वभावाला असतं ना की आपण म्हणतो की बा हे सगळं जे घडतं ते परमेश्वराच्या कृपेने घडतं. तर मी म्हटलं बा हे स्वामींच्या कृपेने घडतं, बरोबर आहे. आणि ते मंदिरही स्वामींचंच होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये गैर काही नव्हतं की बा असं काही दुसऱ्या कोणाचं कुठं ते याचं नाव घेतलं. पण ते ताडकन म्हणाले मला, अहो स्वामींचं काय नाव घेतं, तपश्चर्या मी केली म्हणे. स्वामींचं नाव काय घेता, मी तपश्चर्या केली, माझ्या तपश्चर्येमुळे तो मुलगा जो आहे तो जिवंत झाला आणि तुम्ही काय बोलताय म्हणे. असं म्हटल्यावर मी ताबडतोब पटकन उठलो, उभा राहिलो आणि त्याला नमस्कार केला. म्हणलं पुष्कळ श्रवण केलं तुमचं, आता माझ्याकडे वेळ कमी आहे, आता मी निघतो. नाही नाही म्हणे, तुम्हाला पूर्ण ऐकावंच लागेल. बोललो का बरं. नाही अजून तर माझ्या तपश्चर्याच्या पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला. आता पुढची मी कथा नाही सांगत पुढे काय घडलं ते, पण त्यातला मुख्य जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की तपश्चर्या करणाऱ्या माणसाला आपल्या तपश्चर्या करण्याचा अहंकार आणि अभिमान इतका असतो आणि समोरच्या माणसाला क्षुल्लक लेखण्याचा इतका तो भाव असतो की त्याच्यामध्ये यज्ञ सिद्ध होतो. कारण इथं प्रत्येक शब्दाच्या मागे यज्ञ हा शब्द लावलेला आहे, लक्षात घ्या. द्रव्ययज्ञ आणि तपोयज्ञ. हा यज्ञ हा शब्द जर आपल्याला कळाला नाही ना तर काय माहिती का की फक्त क्रियेलाच आपण यज्ञ म्हणू. यज्ञाचा उद्देश आपण पाहिला ना, यज्ञ म्हणजे काय, समर्पण. कशाचं समर्पण, अहंकाराचं समर्पण, जीवात्म्याचा परमेश्वरामध्ये लीन होण्याचं समर्पण भाव आहे, त्याला यज्ञ असं म्हणतो. ते करण्याकरता भिन्न भिन्न क्रिया तुमच्या अवस्थेप्रमाणे, वर्णाश्रमाप्रमाणे, तुमच्या धर्माप्रमाणे, तुमच्या देशाप्रमाणे, तुमच्या युगाप्रमाणे त्या भिन्न भिन्न सांगितले. तपश्चर्या सांगितली, द्रव्ययज्ञ सांगितला. ते एखादा वैश्य धर्मातला वर्णातला आहे, पुष्कळ त्यांनी धन वगैरे कमवलेलं आहे आणि धार्मिक वृत्तीचा आहे आणि त्याला ते द्रव्यदान करायचं आहे. मग त्या द्रव्यदान करताना त्याला द्रव्ययज्ञ म्हणजे काय हे कळलं नाही तर केवढा दोष येईल मला सांगा. म्हणजे एरवी त्यांनी कमवलं नसतं आणि फक्त परमेश्वराचं स्मरण केलं असतं तर तो मुक्त झाला असता. पण त्यांनी स्वतःच्या मेहनतीने पैसा कमवला, देवळं बांधले, मोठ्या मोठ्या धर्मशाळा बांधल्या, काय धर्मकार्य केलं, पण जिकडे तिकडे सगळं नाव द्यायचं. आणि त्या नावामुळे काय झालं की तो जो मुक्त होणार होता की नाही तर त्याला स्वर्ग प्राप्त झाला. स्वर्गामध्ये गेला तो आणि मग स्वर्गामध्ये गेल्यानंतर विस्मरण झालं, मग सगळे भोगच आहेत तिथे. बरं तिथे भोग प्राप्त झाल्यानंतर तिथून तरी पुन्हा अजून वर जाईल का, नाही, पुन्हा खाली येणार. ते झालं की पुन्हा इथे मनुष्य लोकात येणार, पुन्हा पहिले पायडे 55. ते सापशिडीचा खेळ असतो की ते वरच्या अगदी नंबरपर्यंत शेवटचा जो साप तो गिळून टाकतो त्याला पुन्हा खाली आला. तसं त्याने आयुष्यभर सगळी कमाई केली पूर्ण आणि पूर्णपणे ते त्या ठिकाणी दान धर्म केले सगळे, पण सगळीकडे नाव लिहिले. बरं काही वेळेला असं होतं की काही माणसं म्हटलं अहो माझं नाव लिहू नका तुम्ही, काय. पण तो समाज जो आहे ना तो म्हणतो नाही नाही असं कसं होईल, बरं तुम्ही एवढं सगळं दिल्यानंतर तुमचं नाव लिहिणार नाही असं कसं होईल. नाव तर लिहावंच लागेल, पण आमची तर पद्धतच आहे ती. आणि तुम्ही मग त्याची इतकी प्रशंसा की दोघंही परमेश्वराचं नाव विसरून जातं. प्रशंसा एक मनुष्य दुसऱ्या माणसाचीच करतो आणि माणसाची करतो म्हणजे काय, देहाचीच करतो. आपण माणूस म्हणजे काय म्हणतो, क्ष नावाची व्यक्ती आहे म्हणजे काय, त्याचा देहच असतो ना तो. म्हणजे सगळा भाव जो आहे हा देहभावच राहतो, हा आत्मभाव राहतच नाही. मग याचा अर्थ मग द्रव्याचं दानच करायचं नाही का, काय म्हणलं, एकदम दुसरं टोक गाठलं जातं. बुवा हे फार मोठी जोखीम आहे, नकोच ती, काय मग करायचंच नाही का.
धर्म आहे तुमचा, त्या धर्माला जागृत करण्याकरता प्रत्येक ज्यांनी ज्यांनी धन कमवलेलं आहे आपल्या स्वतःच्या स्वबळावर, त्यांनी त्या ठिकाणी द्रव्ययज्ञ हा केलाच पाहिजे. पण कसा केला पाहिजे, तर हे माझं नव्हे, हे त्याचं आहे आणि त्याचंच मी त्याला देतो आहे, माझं काहीच नाही. ही भूमिका ज्याने घेतली ना तो झाला, सुटला, तो मुक्त झाला. त्याला काही मग बंधन नाही आहे, कुठल्याच प्रकारचं बंधन. पण तो म्हणतो माझं नाहीच आहे. जिथे कौंडिण्य ऋषीसारखे एवढे श्रेष्ठ ऋषीसुद्धा ज्यावेळेस जेव्हा पुढे अमरावतीला जातात आणि नंतर काय म्हणतात की तिची जी पत्नी असते ती त्या अनंताचा धागा बांधलेला असते आणि तो अनंताचा धागा बांधल्यामुळे त्यांना फार मोठा असं ऐश्वर प्राप्त होतं आणि त्या सगळ्या प्रकारचं धनधान्य आणि लौकिकता सगळी प्राप्त झाल्यानंतर ते सहज पाहतात की आपल्या बायकोच्या हातामध्ये हा लाल धागा कशाचा आहे. म्हणजे म्हणतात नाही, आता आपण येता येता नदीच्या किनाऱ्यावर बसलो होतो ना, तर काही स्त्रिया बसल्या होत्या, काही अनंताचं व्रत होतं म्हणून मी ते व्रत केलं आणि ह्या धाग्यामुळेच आपल्याला हे सगळं मिळालं बरं काय. कारण हा अनंताचा धागा म्हणतेच परमेश्वर आहे, त्या परमेश्वराच्या कृपेनेच आपल्याला हे सगळं मिळालं असं त्याची पत्नी त्या ऋषीला सांगते. तेव्हा ऋषी काय म्हणतो, छे तू काय सांगते, मी इतके वर्ष तपश्चर्या केली त्याचा काय उपयोग, म्हणून ते हे सगळं मिळालं. आणि इकडे धागा, म्हणून धागा घेतला आणि अग्नीत टाकला. ऋषीने बरं काय, म्हणजे मी सामान्य माणसाच्या गोष्टी सांगत नाही. अनंताचा धागा घेतला आणि अग्नीत टाकला आणि अग्नीमध्ये जेव्हा धागा जो जाळायला सुरुवात केला तेव्हा ती ताबडतोब तिथे गेली, तो धागा उचलला अग्नीतून आणि दुधामध्ये टाकला आणि शांत केला. पण ऐश्वर गेलं ना, क्षणामध्ये असलेलं ऐश्वर सगळं गेलं. आणि मग अनंत करत तो अरण्यामध्ये फिरत जोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती नाही आहे तोपर्यंत तो त्याच्यामध्ये साधनेत लागला. अशी ती कथा आहे. त्या कथेचा मुख्य अर्थ काय माहिती का, की तुम्ही जी तपस्या करता या तपस्येच्या बरोबरीने यज्ञाची भूमिका ठेवा. यज्ञ तेव्हाच सिद्ध होईल ज्यावेळेस आपली पूर्णपणे समर्पण भाव त्याच्यामध्ये असेल, कुठल्याही प्रकारचा अहंकार अभिनिवेश नसेल, तेव्हा तो तपोयज्ञ सिद्ध होईल. तसाच पुढे योगयज्ञ आणि स्वाध्याय यज्ञ असा हा पुढचा दोन यज्ञ सांगितलेले आहेत. तर योगयज्ञामध्ये योग अनेक प्रकारचे आहेत. भगवद्गीतेमध्ये मुख्य योग हा कर्मयोग सांगितला. भगवद्गीतेमध्ये योग शब्द जिथे जिथे आला त्या ठिकाणी कर्मयोगाचाच संबंध आहे. तेव्हा ज्याचे समर्पण भाव आहे, जो अनासक्त भाव आहे, अतिशय निष्काम अशा भावामध्ये जो आपलं कर्तव्य करतो तो हा योगयज्ञ सिद्ध करत असतो. आणि स्वाध्यायाच्यामध्ये सुद्धा ह्या ज्ञानाचा संबंध आहे. तो ग्रंथ जे नियमित अध्ययन त्याचा व्यासंग असतो आणि परमेश्वराच्या समर्पण भावनेने ज्या ठिकाणी व्यासंग असतो त्या ठिकाणी अशा प्रकारचा हा ज्ञानयज्ञ हा सिद्ध होत असतो. तेव्हा स्वाध्यायामध्ये श्रुती स्मृती पुराण भागवत ऋग्वेद किंवा वेद यांचं ज्या ठिकाणी नित्य नियमितपणे अध्ययन आणि अध्यापन होतं. संत वाङ्मयाचं ह्या काळामध्ये, हे पूर्व काळामध्ये स्वाध्याय ह्या प्रकारचा व्हायचा जेव्हा द्वापार युगात किंवा त्याच्या आधीच्या युगात. आता ह्या युगामध्ये आपल्याला संत वाङ्मयाचं जे अध्ययन आपण जेव्हा नित्य नियमाने कुठल्याही म्हणजे आपली जे काही त्या ठिकाणी वृत्तस्थ राहून नियमाने जेव्हा अध्ययन होतं तेव्हा तो स्वाध्याय यज्ञ आहे. आणि ह्यात सुद्धा पुन्हा तीच भूमिका मी सांगतो की तिथेही यज्ञ ही भावना पाहिजे की आपण पुष्कळ प्रकारचं पुन्हा आपण व्यासंग करतो आणि आपल्याला इतकं पाठांतर झालं आहे याचं दर्शन काही वेळेला काही लोकांना द्यायची इच्छा होते. हीच माया आहे. ही माया जी आहे ही त्याला इतकी स्पर्श करत असते की मग आपल्याला किती पाठांतर आकलन किती झालं हे सांगण्याची त्याच्यामध्ये एक उर्मी असते. आणि ती उर्मी जी असते ना ती उर्मी आपण स्वाध्याय कसं सिद्ध करतो. स्वाध्याय मंडळामध्ये सुद्धा जे चिंतन चालतं तेव्हा त्याच्यावर पुष्कळदा असं म्हटलं जातं की आम्ही गेल्या 25 वर्षापासून हे करतोय, असं कुठेच नाही आहे. आमचा हा स्वाध्याय असा आहे. हे जे आहे ना हे यज्ञापासून परावृत्त झाले. हे करत असताना जो अभिनिवेश अहंकार हा नकळतपणे मध्ये कसा शिरतोय त्यालाही कळत नाही. तो स्वाध्यायामध्ये काय त्यांनी त्याच्यामध्ये त्याला प्राप्त झालं आणि त्याच्यानुसार त्याचं जीवन आचरणयुक्त कसं झालं हे सांगण्यापेक्षा आमचा स्वाध्याय किती वर्षापासून चालला आहे आणि आम्ही किती नियमितपणे हे सगळं करतो आणि इतर मात्र कोणीही करत नाही. हे जे काही हे नकळतपणे होते. ह्याच्यात काही फार काही म्हणजे
वाईट वृत्ती असं नाही आहे, पण तो अहंकार अभिनिवेश जो असतो ना तो इतका सूक्ष्म आहे की माणूस एखादं जर चांगलं काम करत असेल तर ते चांगलं काम करण्याचा कर्तृत्व भावच वाढतो. त्या कृतीतून जे आचरण किंवा समाजकार्य जे व्हायला पाहिजे त्याच्याही पेक्षा त्याच्यामध्ये जो असलेला जो कर्तृत्व भाव आहे तोच वाढतो. तेव्हा स्वाध्याय असो किंवा योगयज्ञ असो, या दोन्हीमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा जेव्हा यज्ञ हा शब्द आला त्या ठिकाणी हा अभिनिवेश अहंकाराचा यज्ञ हा अध्यारूत आहे हे समजणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो 29 आणि 30 एकत्र श्लोक आहेत आणि हे दोन्ही जे श्लोक आहेत ना हे दोन्ही श्लोक हे प्राणायामाच्या संदर्भामध्ये आहेत. हा प्राणायामाचं अतिशय विस्ताराने त्याच्यात वर्णन केलेलं आहे आणि ह्या प्राणायामाच्या निमित्ताने जो योग सिद्ध होतो त्याच्यामध्ये यज्ञक्रिया कशी आहे की त्याच्या निमित्ताने या प्राणायामाच्या प्रक्रियेच्या निमित्ताने परमेश्वराशी योग सिद्ध होतो आणि ह्या योगामध्ये यज्ञ कसा सिद्ध होतो ह्याचं वर्णन जे आहे हे 29 आणि 30व्या श्लोकामध्ये विस्ताराने केलेलं आहे. तर त्याचं आपण पुढच्या रविवारी विस्ताराने चिंतन करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज.